हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मोम्स न्यू लाईफ. आज आहे गुरुवार. सो आज श्री स्वामी समर्थ महाराज तिथे मंदिर आहे, तिथे मोठी आरती असते गुरुवारची. सो आम्हाला तिथे पण जायचं आहे. आणि अजून मी काही स्वयंपाक वगैरे काही केलं नाही. आणि आज दिवसभर मला ब्लॉगिंग पण शूट करता नाही आली, कारण की विहूने आज आम्हाला खूप त्रास दिला. स्पेशली मला खूप आज त्रास दिला, खूप रडत होती. हे बघा, अजून किरकिर चालूच आहे. स्वतः आम्ही चाललोय तर बाहेर थोडंसं, तिथून आल्यानंतर मी बोलते तुमच्याशी. आता आम्ही आलो आहोत संस्कृती कॅफे शॉपमध्ये बर्गर खायला. इथे आहे बर्गर, इथे आहे फ्रेंच फ्राईज सॉल्टेड आहे, म्हणजे विहू पण आमची खाते. आणि आमच्या हिचा पण आता बर्गर येईलच. सो ते आले की आम्ही सुरुवात करूया, कारण की भूक पण खूप लागली होती आणि वेळ पण होता जेवण्यासाठी. सो म्हटलं चला आज बर्गरच खाऊया. हो की नाही? मग कसं लागतं? छान लागतं ते सांग सगळ्यांना. छान लागतं. चला आता आधी आम्ही बर्गर खातो, बोलतो. बर्गर वगैरे खाऊन झाला आमचा. आणि विहूने पण मस्त फ्रेंच फ्राईज एन्जॉय केले, तिने पण खाल्लं. सो आता मी निघतोय. आता मला घरी जाऊन स्वयंपाक वगैरे सगळं काही बनवायचं आहे. आणि तिथून परत इथे मंदिरामध्ये यायचं आहे. सो आता घरी जाऊन सगळं स्वयंपाक वगैरे रेडी वगैरे करते. आणि तिथे मंदिरात गेल्यानंतर मी बोलते तुमच्याशी. चला. विहूला लागलं टेबल. कसं लागलं विहू? खूप जोरात लागलं टेबल. बाबा मग तू का जाते? तू का मस्ती करते एवढा? हा, का मस्ती करते? ओय, हाय करा. तू हाय करते? छान छान आहे. हो, लागलो माझ्या बाळाला, हे की नाही? कोच नागलो. अच्छा, नागलं बाबा आम्हाला. आम्ही खूप मस्ती करतो ना, म्हणून लागतं. ते आमच्यासाठी नॉर्मलच झालंय. सो चला आता आम्ही निघालोय घरी. आणि घरी गेल्यानंतर मंदिरात वगैरे आम्ही जाऊन आलो. आणि आज आहे चिल्ड्रन्स डे. सो आम्हाला पण एक छोटंसं बाळ आहे. सो म्हटलं आता छोटंसं केक आणावं, म्हणजे पेस्ट्री आणावी आणि तिच्या हाताने कट करावी. सो आम्ही तिचा केक कट करतोय तिच्यासाठी, चिल्ड्रन्स डे स्पेशल. सो चला तुम्हाला पण दाखवते. आणि हा आहे विनूचा फ्रेंड. हाय कर विनू. आणि विनू आता हे दोघं केक कट करतात. घ्या. तू विहू. सो चिल्ड्रन डे स्पेशल. विहूचं चाललं खाणं सुरू. असं कट करायचं.
झालं, आमचं खाणं सुरू झालं. हो. आणि हा विनूचा केक. सोड विनू 2 मिनिटं. पडलं, हा असू दे. सो असं आम्ही छोटूसं सेलिब्रेट केले चिल्ड्रन डे स्पेशल. आणि आमच्या विहूचं काय चाललंय तिथेच लक्ष आमच्या विहूचं. हे की नाही? श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज गुरुवार आहे, दत्तगुरूंचा वार आहे, स्वामींचा वार आहे. तर आज ह्या शुभ गुरुवारी मी माझा एक स्वामी अनुभव तुमच्याशी शेअर करतो. माझे आई वडील मला आधीपासून सांगायचे की तू स्वामींची सेवा चालू कर, मंदिरात जा, अक्कलकोटला चल मग आमच्यासोबत एकदम. पण मी नास्तिक होतो आणि मी जास्त काही मानत नव्हतो गोष्टींना आणि मी गेलो नाही कधी अक्कलकोटला. ऑक्टोबर 2023ला माझ्या वडिलांचं निधन झालं आणि वडील मला सारखे सांगायचे की तू अक्कलकोटला जाऊन ये, अक्कलकोटला जाऊन ये. पण मी गेलो नव्हतो. मग मी नंतर मी डिसाईड केलं की आपण अक्कलकोटला जाऊन येऊ एकदा. सो नोव्हेंबर महिन्यामध्ये मी आणि माझे मेहुणा आहे तो आणि आम्ही अक्कलकोटला गेलो. आम्ही सकाळी रात्री इथून प्रवास केला. आम्ही सकाळी पहाटे इथे पोचलो. आम्ही तिथे स्नान वगैरे करून स्वामींच्या दर्शनासाठी रांगेत उभं राहिलो. खूप भक्त होते तिथं, खूप मोठी रांग होती स्वामींना. आणि आम्ही रांगेत दर्शन घेतलं. जेव्हा आम्ही आतमध्ये पोचलो तेव्हा खूप प्रसन्न वाटत होतं आम्हाला. आम्ही थोडा तिथे थांबलो, थोडं नामस्मरण पण केलं मंदिरात. खूप छान आम्हाला प्रसन्न वाटत होत्या एकदा. आणि मी घरी आलो. नंतर संध्याकाळी आम्ही घरी आलो आणि त्याच्यानंतर मी नित्यनेमाने ठरवलं की आपण नित्यनेमाने स्वामी सेवा चालू करायची. नित्यनेमाने मी आजही मंदिरात जातो. मला आता स्वामी अनुभव असा आला की मला खूप प्रॉब्लेम्स होते चालू. म्हणजे अक्कलकोटला जायच्या आधी खूप प्रॉब्लेम होते, फायनान्शियली प्रॉब्लेम होते, फॅमिली प्रॉब्लेम्स होते आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सने मला पूर्ण घेरलं होतं. आणि ज्यावेळेस मी स्वामींची सेवा चालू केली त्यावेळेस मला एवढे प्रॉब्लेम्स माझे म्हणजे खूप जास्त त्रास व्हायला मला सगळ्या गोष्टींचा. मी एका सज्जनांना विचारलं की मी नास्तिक होतो, मी नंतर स्वामींची सेवा चालू केली आणि मी स्वामींकडे प्रार्थना करतो की माझा त्रास कमी व्हावा, माझे जे काही प्रॉब्लेम्स ते सॉल्व्ह हवेत. पण माझे त्रास खूप वाढतो आहे, मला खूप त्रास होतो सगळ्या गोष्टींचा, माझे प्रॉब्लेम्स वाढत चालले. सज्जनांनी मला सांगितलं की तुम्ही घाबरू नका किंवा तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामींनी तुम्हाला स्वतःहून बोललं म्हणून तुम्ही अक्कलकोटला गेलात आणि स्वामी तुमच्याकडनं सेवा करून घेत आहेत. त्याचा अर्थ म्हणजे की तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला त्रास होतो आहे, ते तुमचे भोग आहेत आणि तुम्हाला भोगायचे आहेत. स्वामी समर्थ तो हे भोग तुमचे दूर करणार नाहीत, पण ते लवकरचे संपतील हे स्वामी तुमच्याकडे बघत आहेत. मग त्यासाठी स्वामी तुमच्या प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला त्रास होतो, त्याची तीव्रता वाढवत आहेत आणि ते तीव्रता जेवढे वाढवतील ना तेवढे तुमचे प्रॉब्लेम्स लवकर संपतील आणि तुम्हाला त्रास व्हायचा खूप लवकरच कमी होईल. विश्वास ठेवा, नित्यनेमाने स्वामी सेवा करा. मी त्या सज्जनांचं ऐकलं आणि मी सेवा माझी कंटिन्यू केली. स्वामी समर्थांचं मनापासून मी सेवा करतो आणि खरंच मला काही महिन्यानंतरच, मला 7 ते 8 महिन्यानंतर ह्या गोष्टीची अनुभूती झाली. माझे सगळे ऑलमोस्ट 90% माझे प्रॉब्लेम्स सगळे सॉल्व्ह झाले. माझे थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत आता, तेही सॉल्व्ह होतील. मला खूप त्रास व्हायचा फॅमिली प्रॉब्लेममुळे, फायनान्शियल प्रॉब्लेममुळे. जे लोकांमुळे मला त्रास व्हायचा, आज ते लोक मला खूप सपोर्ट करतात आणि खरंच मी स्वामींचे खूप आभार आहे मी. आणि मी नित्यनेमाने अखंडपणे स्वामींची सेवा करत राहील. आज मी तुम्हाला सांगतो की आयुष्यात प्रॉब्लेम्स येतात, घाबरू नका, चुकीचे डिसिजन घेऊ नका, स्वामींवर विश्वास ठेवा,
स्वामी नक्की आपल्या पाठीशी आहेत, अवश्य तुमच्या पाठीशी राहतील. मनापासून आणि स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ. पूजा असते, खूप सुंदर पूजा करतो आम्ही घरामध्ये. गुरुवारी दररोज करतो. आज गुरुवारी स्वामींचा वार आहे, दत्तांचा वार आहे. हे तुम्हाला मी दाखवतो माझ्या घरातलं मंदिर आणि पूजा. अशा प्रकारे ही माझ्या घरातल्या मंदिराची पूजा असते. स्वामी समर्थांची पूजा असते. आज गुरुवार आहे. आज असा ब्लॉग मी इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय कर. बाय कर. बाय कर ना. बाय.